प्रथमेश. सध्याच्या घडीला ज्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाची चर्चा आहे तेच बॅटिंगला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश, महत्वाची मॅच सुरू होईल. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर री 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 रिवचा फटका. 4 चौकार. प्रथमेश राठोड. अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. आणि आता आयकॉन स्पर्धा ज्या तिकडे असतात, सुरुवातीचे काही फोन पहिले प्रथमेश राठोडला जात आहेत. कारण ऑलराऊंडर आहे आणि डावखुरे हाताचे ऑलराऊंडर आहेत. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. निघाला सीमारेच्या दिशेने फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट करतील. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलंय. 5 ओव्हरची असणारी मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. कासिफ संगम एका बाजूला पाहायला मिळत आहेत. निगडी पुणेचे असणारे खेळाडू, एक बॉल स्पेशलिस्ट कुणाल कोण आलेत. या हंगामात खूप चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द सिरीजची मोटरसायकल बेळगावच्या स्पर्धेमध्ये मागील महिन्यातच घेतली. पंढरपूरच्या स्पर्धेमध्ये देखील करकमच्या मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. या हंगामात चांगले फॉर्मात आहेत कुणाल कोण. पिच हा क्रीडा प्रकार विशेष त्या प्रकारातून पुढे आलेला हा खेळाडू. बाभळगावाचं नाव देखील या खेळाडूने महाराष्ट्रभर केलंय. बॅटिंगसाठी कुणाल कोण सज्ज होत आहेत. 5 धावा फलकावर आहेत. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, उसळी होती आणि या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळणं. 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 6 धावा फलकावर आहेत. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबरीने कुणाल कोण मैदानात खेळत आहेत. महत्वाची मॅच आहे. धडाकेबाज चषक आहे आणि धडाकेबाज चषकाचा व्यावसायिक गटाचा हा दिवस आहे. रथी महारथी आजच्या रात्री तिकडे खेळताना पाहायला मिळतील. उडवलाय बॉल, फुलटॉसच मिळाला आणि मग काय राऊडी राठोड झालाय हा प्रथमेश. सिक्सर मारतायत. 6. कामगिरी करतायत. सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय हा बॉल. यावेळेला पुन्हा रिवचचा प्रयत्न यावेळेला मिस झालेत. कासिफचं कमबॅक इकडे पाहायला मिळालंय. ओ हो हो, रिवचचा फटका ऋषी यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. कमबॅक केलंय. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न, मागील मॅचमधील चुकांमधून सावरण्याचा प्रयत्न इकडे होतोय. दोन्ही टीम एक मॅच जिंकली, एक मॅच पराभूत झालेत. यावेळेला थोडासा पुढे केला अगदी वेगात. फिल्डरलाही बीट करत असताना बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय. धडाकेबाज चौकार. प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून काही आकर्षक फटके पाहायला मिळाले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये प्रयत्न झाले बॉल अडवण्याचा, परंतु नाही थांबलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. धावसंख्या आता पहिल्याच ओव्हरमध्ये 16 रन झालेत. चांगली कामगिरी, चांगली सुरुवात. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाची मॅच असणार आहे. जो जिंकेल यानंतर एबी सामर्थ्य मालेगाव या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल सेमीफायनलची मॅच. आणि त्यानंतर फायनल मॅच उत्तर प्रदेश टीम म्हणजेच भावेश पवार, पवन केने, फरदीन काजी, श्रेयस कदम ही नावे आजच्या रात्री पुन्हा इकडे खेळताना पाहायला मिळणार आहेत.
रजत मुंडे, अमित नाईक. यस अर्जुन बांगर. अर्जुन बांगरने मात्र काल काय कारनामा केलाय जबरदस्त. अर्जुन बांगर आजही खेळणार आणि उद्याही खेळणार. विकी कलमे बॉलिंगला आलेत. लातूर एक्सप्रेस बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विकी एक प्रमुख गोलंदाज आहेत. हमराज संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा ज्या गोलंदाजाचा पहिला मिळाला हमराज मृत्युंजयच्या. दाखल होताना पहिला मिळतात विकी. विकीचा पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, अंपायर व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. या वाईडला दाद मागितली आहे. व्हाईट बॉल. कुणाल 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, सर्कलच्या वरून खेळलाय, निघालाय बॉल सीमारेषच्या दिशेने, परंतु तिकडे फिल्डर पोहोचतायत अतिशय तत्परतेने आणि तोपर्यंत 2 रन कंप्लीट होतील. एक मोठी धावसंख्या उभारायची, कारण प्रतिस्पर्धी टीमची देखील स्ट्रेंथ माहिती आहे. ऋतिक गजर, महेश नानगुडे, ऋषुशांत गायकवाड ही अशी नावं आहेत. आकाश काळे मोठ्या धावसंख्येचाही पाठलाग करू शकतात आणि त्याच्यामुळे यस विशाल धारकले याच टीममध्ये पाहतोय. त्याच्यामुळे बबलू यांना बरोबर माहिती आहे एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल या मॅचमध्ये. कुणाल थोडीशी उसळी होती, गॅपमध्ये खेळतायत, फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. फिल्डर येत आहेत तिकडे अतिशय जलद गतीने. आकाश काळे आले, थ्रो करतायत तिकडे आणि लगेच फेकी देखील केली गेली आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. येस. ओ हो 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 हो, इकडे बॉल पुढे केला होता आणि माघारी परतताना पाहिला मिळते. हेलिकॉप्टर उडवायला गेले, परंतु बोल्ड आउट होत आहेत. माघारी परततील. पहिली विकेट आली आहे. विकीने कोंडी फोडली आहे. विकी चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दांडी गुल झाली आहे. विकेट आली आहे आसिफ मैदानात. आणखीन एक डावखुऱ्या हाताच्या. आज मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांची फौजच बबलू घेऊन आलेत.
21 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा विकी. हो हो हो, हा ई बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलचा अंदाज येत नाहीये, शरीराचा वेध घेतोय. लेग बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते. धावसंख्या 1 ने विकीचं कमबॅक पाहायला मिळत आहे. त्यांनी कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या खऱ्या. या ओव्हरची सुरुवात वाईटने झाली, त्यानंतर कमबॅक केलंय. चांगली कामगिरी विकी कलमे यांची पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आणि कुठेतरी बॅटिंग टीम म्हणत असेल 60 प्लस व्हावा. 60-65 एक चांगली धावसंख्या असू शकते. उडवलाय बॉल, आता रडार मध्ये आला आणि मग काय फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. राऊडी राठोड प्रथमेश. बॅटिंग काय या खेळाडूच्या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला आहे. बॅटिंग मधील चुणूक दाखवतात प्रथमेश राठोड. आणखीन एक यावेळेला स्क्वेअर लेगला तिकडे आहेत फिल्डर, परंतु त्यांच्या हातातच विकी कलमेने आणखीन एक विकेट घेतलेली आहे. विकेट प्रथमेश माघारी परत आहेत. आणखीन एक विकेट आली आहे. थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला, या बॉलला टायमिंग नाही करू शकले आणि विकेट आली आहे. प्रथमेश चांगलं खेळत होते, विकेट आली आहे, परंतु 2 ओव्हरमध्ये स्कोर झालाय 28. चांगली स्टार्ट झाली आहे. विकी कलमे यांचंही कौतुक करावं लागेल, त्यांनी कमबॅक करून दिलंय. 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या या ओव्हरमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये वेळ झाली होती दाखल होण्याची. महाराष्ट्राचा सिक्सर किंग नाव बबलू पाटील. आसिफ शेख, बबलू पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सचिन ढवळेस, प्रहार अकॅडमी पुणे, दुसऱ्या बाजूला व्यंकटेश ऑरियर नाशिक. बॉलिंगसाठी येत आहेत आकाश उतेकर. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. येणाऱ्या 3 ओव्हर या तेवढ्याच महत्त्वाच्या असणार आहे. आकाश यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. वाशिक आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू लांबच लांबवरचे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. धडाकेबाद चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असेल. महाराष्ट्रातील मानाची, सन्मानाची 51 वर्ष परंपरा, अभिमानाची ही ट्रॉफी आहे. छोटंसं गाव वडवली, मुरबाड तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील, परंतु या क्रिकेटच्या खेळाने या गावाचं नाव चर्चेत आणलं आणि नुसतं आज नाही, 51 वर्ष वडवलीची चर्चा झाली आणि धडाकेबाज ट्रॉफीची चर्चा झाली. हो हो, हा बॉल अंदाज नाही आला गतीचा, तरी देखील बॉल मात्र सीमारेच्या दिशेने मार्गस्थ केला, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगले एफर्ट्स आणि बघता बघता 3 धावा इकडे धावून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. बबलू पाटील आणि आसिफ. बबलू पाटील हिट आणि फिट खेळाडू, पुणे पोलीस, ज्यांच्या बॅटला षटकाराची भाषा आवडते, ते मात्र दाखल झालेले आहेत मुरबाड तालुक्यात. परंतु आकाश होतेकर हे देखील संदेश पार्टे यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू आहेत, म्हणजे भाचे आहेत त्यांचे. पहिला बॉल फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर दूर राहिले.
फिल्डिंग प्लेसमेंट थोडीशी चुकली होती कदाचित. पहिल्याच बॉलवर फसवलं होतं आकाशने, परंतु फिल्डर नव्हते तिकडे, दूर राहिले. 2 रन कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 33 वर. तिसरी ओव्हर सुरू आहे. 2 बलाढ्य टीममधील मॅच. जो जिंकेल तो सेमीमध्ये जाईल आणि सेमीमध्ये ऑलरेडी एबी सामर्थ्य दाखल झाली आहे. यावेळेला खेचलाय, खेचून मारला. नाव बबलू पाटील आणि काम 6 6 6 6 मारणे. हा घ्या षटकार. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर ज्यावेळेला चेंडू त्यांच्या जवळ येत होता, डोळे विस्फारले गेले होते. रिवर्स बबलू पाटील. वा वा वा, सिक्सर किंग आहेत महाराष्ट्राचे. आणखीन एक सिक्स. इकडे लांब लांबचे षटकार मारायला सांगतायत. बॉल एवढा लांब मारतायत, पोलीसवाले आहेत, आरोपींना किती मारत असतील. कमबॅक करावं लागेल आकाश यांना टीमसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा बॉलला आदेश दिलाय, जा सीमारेषेच्या पलीकडे. या वेळेला 4 बबलू पाटील. एक जबरदस्त स्ट्रोक इकडे पाहायला मिळाला आणि वातावरण बबलू पाटीलमय झालं. कदाचित ते थोडंसं शांत होतं ते जायच्या अगोदर आणि आता वातावरण अशांत केलंय. मोठमोठ्या स्पर्धा आणि कित्येक स्पर्धांमध्ये सर्वात लांब वरचा 6 मारण्याचा रेकॉर्ड बबलू पाटील यांच्या नावावर आहे. यावर्षी येरळवाडीची स्पर्धा विशेष गाजवली. ISPL सुद्धा गाजवत आहेत आणि मी म्हणेल फायनलमध्ये त्यांनी मारलेला 9वा हा फायनल मॅचचा सुद्धा टर्निंग पॉइंट होता मोठ्या प्रमाणावर. एकूण 50 धावा. धावसंख्येला थोडंसं थांबवणं गरजेचं आहे, कारण धुमाकूळ घालायला लागलेत बबलू पाटील. 4च बॉल खेळलेत, रन मात्र 18. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय बबलू पाटील यांनी. ओ हो हो, अंदाज नाही आला, अंदाज नाही आला. या बॉलचा अंदाज नाही आला. स्वतःला शेवटच्या क्षणी रोखलं, स्वतःवर नाराज आहेत, परंतु आकाशने कमबॅक केलंय. ओव्हर संपल्या, 3 रन झालेले आहेत, ते 50. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमला. राईट थोडीशी जास्त दिली होती या बॉलला, अगदी खोलवर आला बॉल. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. चला, त्यानिमित्ताने बबलू पाटील यांना डिफेन्स करतानाही पाहिलंय. 21 फेब्रुवारी म्हणजेच उद्या ग्रामीण धमाका बिग बॅचच्या ज्या क्वालिफायर मॅच आहेत त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये कोंडगाव त्यांच्या विरुद्ध गोटिवली असणार आहे. त्यानंतर खारबाव त्यांच्या विरुद्ध बोरशेती, म्हणजे बोरशेतीला उद्या दिवसा येस आणि रात्री संध्याकाळी इकडे सुद्धा खेळायला यायचं आहे. मानकोली खेळताना पाहायला मिळेल उद्या. उद्या रांजदोली खेळताना पाहायला मिळेल. तोडेगाव खेळताना पाहायला मिळेल आणि पोगावला सुद्धा इकडे खेळायला यायचं तिकडून खेळून. उद्या सेमीफायनलच्या ज्या मॅचेस आहेत, आदर्श 11 दानिवली विरुद्ध JB जय बजरंग काटेगर पाहायला मिळेल. पहिल्या सेमीफायनलमध्ये स्थानिक प्रावी वॉरियर्स बालू खेळताना पाहायला मिळेल मीत 11 जामगरच्या विरुद्ध. तर
ग्रामीण ओपनमध्ये कारिवली खेळ बादवडच्या विरुद्ध आणि बोरशेती खेळ पोगावच्या विरुद्ध अशा प्रकारच्या मॅचेस उद्या रात्री इकडे पाहायला मिळणार आहेत. परंतु आजच्या रात्रीत क्वालिफाय कोण होणार, फायनलला कोण जाणार आणि फायनल कोण जिंकणार आहे व्यावसायिक गटाची. बबलू पाटील स्ट्रोक खेळतायत, फटका फसलाय, बराच उंच आहे. ओ हो हो, प्रयत्न चांगले केले होते परंतु कॅच नाही झाली. तोपर्यंत दुसऱ्याही रनचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. बबलू पाटील, सनीकडे जबरदस्त वेग आहे. सनी सागर आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा जबरदस्त वेगात बॉलिंग केली होती. दौंडचा खेळाडू आहे सनी सागर. वेगातील गोलंदाजी त्यांची देखील ओळख आहे. जसं एका टीममध्ये आपण पाहतो नझीर आहे, तर दुसऱ्या टीममध्ये हा सनी सागर आहे. परंतु समोर सिक्सर किंग आहे. गोलंदाजांना प्रश्न पडतो त्यांच्या विरुद्ध बॉल टाकायचे तर कुठे टाकायचे. सनी सागर समोर बबलू पाटील 52. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी हाही संघ तेवढाच बलवान आहे. यावेळेला फुल टॉस केला होता, दिशा दिली आहे, बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, लगेच फेकी होते. हो, काय थ्रो पकडलाय एकाच हातामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल ही गोष्ट, कारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल होणारे यष्टीरक्षक कोण असतील तर हे ऋषी जोरेच आहेत. यस, तिकडे पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बिमरसाठी. येस, बॅटिंग टीमने घेतला हा रिव्ह्यू, थ्रो केला आणि मग काय ऋषी जोरे अलगद एकाच हातात थ्रो पकडलाय. योग्य बॉल होता कळवलं जाते पंचांकडून. धावसंख्या मात्र आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करते. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी देखील करतायत. कमबॅक करावं लागेल. जोडीला आसिफ आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 53 धावा. धडाकेबाज चषकाचा व्यावसायिक गटाचा दिवस आणि व्यावसायिक गटाच्या दिवशी ही क्वार्टर फायनलची मॅच, यानंतर सेमी फायनल, त्यानंतर फायनल म्हणजे 2 मॅच यानंतर सुद्धा असणार आहेत. फुल टॉस त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला बॉल निघालाय. एक रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला अतिशय वेगात आणि इकडे 2 रन कंप्लीट देखील केल्या जात आहेत. बबलू पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आसिफ ही जोडी आहे. चांगले रन बनलेत आणि जर का ही धावसंख्या कुठेतरी 70-75 वर गेलीच एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. आणि प्रोजेक्टेड स्कोअर जर पाहिलं तर 79 ऑलरेडी दाखवतोय. 9 बॉल बाकी आहेत. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमला सुद्धा. हो, हो, हो. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. कमबॅक करतायत सनी सागर. मोठा फटका या ओव्हरमध्ये आलाच नाहीये. चांगली गोलंदाजी केली आहे. लेग बायच्या स्वरूपातील रन कळवतात पंच मुन्ना पठाण सर. शहापूरचे एक दिग्गज पंच, एक कालखंडातील सिक्सर किंग. बबलू पाटील 22 वर बॅटिंग करतायत. लांब लांबचे षटकार मारले त्यांनी सुद्धा. धडाकेबाज गाजवायची आणि याही अगोदर बबलू पाटील यांचा परफॉर्मन्स या स्पर्धेत चांगला राहिलाय. यावेळेला समोर उडवलाय बबलू पाटील. हो हो, सहज मारला स्ट्रोक परंतु गेलाय सीमारेषच्या पलीकडे. सिक्सर. थोडीशी जास्त आहे त्यांच्याकडे. प्रयत्न केला, परंतु नाही बॉल अडलाय. 6 पुन्हा एकदा आलाय. 62 झालेत. सनी सागर, बबलू पाटील यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. कॉल तर दिलाय. 1 रन पूर्ण. दुसरीचा कॉल दिलाय अतिशय जलद गतीने आणि हे क्रिकेटमध्ये करावं लागतं. एकीचं रूपांतर 2 मध्ये करणं गरजेचं आहे. तेच इकडे होताना पाहायला मिळालं आणि धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे गेली आहे. 4 ओव्हर नंतर स्कोर झालाय 64. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे.
पाहत आहे 70-70 स्पोर्ट्सचा लगातो 6 या बॉलवर ही स्पर्धा 70-70 बॅट्स देखील सध्या चर्चेत आहेत. 70-70चे किट्स आणि 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहत आहोत. इकडे पाणी येस. बबलू पाटील आणि आसिफ अजूनही थोडेसे शांत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या स्पर्धेची चर्चा असते ग्रामीण गटासाठी भारतातील सर्वोच्च स्पर्धा 13 लाखाचा पहिला पुरस्कार, 7 लाखाचा दुसरा पुरस्कार 17 ते 22 मार्च रोजी वरुणेश पाटील येऊन येत आहे चेरोबा कोणगाव या ठिकाणी. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा ज्याच्या क्वालिफायर मॅचेस उद्या सुरू होत आहेत. 2 फोर व्हीलर कार सुद्धा दिल्या जाणार आहेत. वनमंत्री चषक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री म्हणजेच गणेशजी नाईक साहेब लोकनेते यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. नेरुळगाव या ठिकाणी असलेली स्पर्धा वनमंत्री चषक याची चर्चा आहे. विविध पारितोषिकांची चर्चा आहे आणि ही स्पर्धा नेरुळ या ठिकाणी होईल. सेक्टर 24. आसिफ शेख शेवटची ओव्हर, महत्वाची ओव्हर. विकी कलमे आलेत पुन्हा एकदा. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आणि विकी पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. विकीच्या खात्यात आणखीन एक विकेट आलेली आहे. वा विकी वा. विकी कलमे यांनी विकेट घेतली आहे. विशाल निगोड गेलेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आंबेगाव तालुक्यातील मंचरचे खेळाडू पाहूया. दुसऱ्या बाजूला बबलू पाटील सिक्सर किंग आहेत. हडपसरच नाही, पुणेच नाही तर महाराष्ट्राचे सिक्सर किंग. परंतु इकडे विकी कलमे 3 विकेट घेण्याचं काम केलं विकी कलमेने. आपल्या टीमसाठी की फॅक्टर राहिलेत आणि कुठेतरी बॉलिंग टीम म्हणत असेल स्कोरला कुठेतरी 75च्या आतमध्ये जर कंट्रोल केलं तर या टार्गेटचा आम्ही देखील पाठलाग करू शकतो. हा प्रयत्न त्यांचा असेल. विशाल निगोट आणखीन एक नामवंत ऑलराऊंडर खेळाडू. बऱ्यापैकी नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या पट्ट्यामध्ये आता प्रीमियर लीगचं क्रिकेट सुरू झाले आणि यातले बरेचसे दोन्ही टीमचे खेळाडू प्रीमियर लीगमध्ये देखील व्यस्त असतात. या वेळेला फटका फसलाय. आणखीन एक विकेट येईल का? यस, विकी कलमे घेत आहेत 4थी विकेट. खूप चांगली गोलंदाजी विकी. विकीच्या नावावर हॅट्रिक लागते. कारण या अगोदर ज्यावेळेला बॉलिंगला आले होते शेवटच्या बॉलवर त्यांनी विकेट घेतली होती आणि आता पुन्हा 2 विकेट लगातारच्या. यस विकी त्यांनी टाकलेले लगातारचे 3 चेंडू जे अधिकृत होते त्यावर 3 विकेट घेतलेले आहेत. विशेष म्हणजे 4 विकेट आल्या. चारीच्या चारी विकेट विकी कलमेने घेतल्यात. या टीमसाठी विकी किती महत्वाचा आहे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. बबलू पाटील 30 वर खेळतायत आणि आता मैदानाच्या आतमध्ये अक्षय तावरे दाखल झालेले आहेत. याही वेळेला स्ट्रोक थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन दिली विकी कलमे यांनी. आत्ता मजा येणार आहे. एका बाजूला सिक्सर किंग, एका बाजूला एक जबरदस्त गोलंदाज लातूर एक्सप्रेस विकी कलमे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना षटकाराची भाषा आवडते, बॉलला खूप लांब लांबवर पाठवण्याचं काम करतात असे बबलू पाटील आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, वेगातच खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट करताय. दुसरीचा कॉल दिलाय. ओह, काय वेगात हिट केलाय स्टंपला. रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे.
फ्रेममध्ये देखील नव्हते. खूप चांगलं चेतक गोरे गेलेत बॅटिंग करण्यासाठी सोलापूरचे खेळाडू. 66 धावा धावफलकावर. सोलापूर जिल्ह्यातून चेतक गोरे या नावाचे देखील चेतक गोरे आणि बरेचसे टॅलेंटेड खेळाडू आहेत सध्या चर्चेत आहेत. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर संदीप असतील, आकाश असतील हे देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. 66 धावा पहिल्या 4 बॉलमध्ये 2 विकेटही घेतल्या आणि फक्त 2 रन खर्च केलेत आतापर्यंत. विकी कलमे शेवटची ओव्हर आहे. बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. एक अप्रतिम गोलंदाज आणि एक सिक्सर किंग. पहिल्या डावात मजा आली तर दुसऱ्या डावात सुद्धा मजाच येणार आहे. यानंतर आणखीन एक जबरदस्त मॅच, त्यानंतर मेगा फायनल आणि त्याची देखील उत्कंठा असणार आहे. प्रेक्षक आजच्या रात्रीत आवर्जून थांबणार आहेत. कारण रथी महारथी त्यांना पाहायला मिळतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, बराच उंच गेलाय आणि तिकडे फिल्डर येत आहेत, फायफर कंप्लीट करतायत. वा, विशाल धारकने पकडली कॅच आणि बॉलरचं कौतुक करावं लागेल. 5 विकेट विथ हॅट्रिक विकी कलमे. कलमे यांनी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जिल्हा सोलापूर, तालुका दक्षिण सोलापूर आणि गाव आचेगाव. संदीप पवार दाखल होत आहेत. चेतक गोरे. आता 2 सोलापूरचे बॅटर मैदानात आहेत, परंतु लातूरच्या या गोलंदाजाने कमाल केली आहे. 5 विकेट घेतल्यात विकी कलमे यांनी. सचिन डवळे, प्रहार अकॅडमी पुणे या टीमसाठी स्पर्धा परीक्षांच्या दुनियेतील एक मोठं नाव महाराष्ट्रातील. उद्याच्या मॅचेस आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर. टप्प्याचा बॉल होता, त्याला खेळणं जोर आहे. मिड विकेटच्या दिशेने 1 रन कंप्लीट करतायत. थ्रोही तिकडे केला जातोय, तोपर्यंत दुसरीचा कॉल दिलाय. ओ यस, MSD स्टाईलमध्ये त्या ठिकाणी ऋषी जोरे का यष्टीरक्षक म्हणून चर्चेत आहेत. पुन्हा एकदा इकडे त्यांनी चुणूक दाखवली. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला आवडेल काय केलं त्यांनी. माझ्या मते न बघताच थ्रो केला स्टंपवर. स्कोर झाला. आउट आहेत आणि कशा प्रकारे आउट आहे ते पुन्हा पाहायला आवडेल सुद्धा. ऋषी जोरी यांनी एक अनोखा रनआउट देखील केला इकडे. या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त जसा थ्रो आला यष्ट्यांच्या दिशेने फेकून दिला. पहा, 2 वेगवेगळ्या फ्रेममध्ये ऋषी जोरे रनआउट करतायत. लांबूनच एका हाताने थ्रो केलाय अंडरआर्म पद्धतीचा आणि विकेट आलेली आहे. काय बॉलिंग केली, हॅट्रिक घेतली, 5 विकेटही घेतल्या आणि असं वाटत होतं कुठेतरी एका क्षणी हा स्कोर 80-85 पर्यंत जातोय की काय, कारण 3 ओव्हरलाच 50 होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर स्कोरला कंट्रोल केलं गेलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 66, करायचे 67 म्हणजे मॅच चांगली होईल. ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही आहे. म्हणजे या धावसंख्येचा पाठलाग होऊ सुद्धा शकतो आणि नाही सुद्धा होऊ शकत. त्याच्यामुळे मजा येणार आहे आणि या मॅचला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी आमंत्रित करूयात महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि अनुभवी समालोचक नरेश ढोमे सर.
हॅलो, हॅलो, हॅलो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अर्थात स्वर्गीय भरत शिंगोळे स्मरणार्थ धडाकेबाज चषक वडवली 2026. ऑल इंडिया ओपन पूल मधील हा विनर लुझर दोन्ही संघांनी 2 सामने खेळलेले आहेत. एक हरला, एक जिंकलाय. एका संघाने एक जिंकला, एक हरला आणि दोघांची गाठ इथे पुन्हा एकदा. पण दोन्ही पुणेकर आहेत, जरी तुम्हाला नावं वेगळी दिसत असतील. अर्थात इथे व्यंकटेश ओरियर्स नाशिक विरुद्ध सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रहार 11 पुणे. पुणेकरांना एकमेकांच्या विरोधात आज बबलू पाटीलनं पुन्हा एकदा दाखवून दिलं की बबलू पाटील हा काय ताकदीचा खेळाडू आहे. ISPL स्पर्धेमध्ये यावर्षी पुन्हा एकदा घसघशीत अमाऊंट स्वीकारल्यानंतर बबलू पाटीलनं पुन्हा धमाकेदार बॅटिंग केली. खरं तर भरपूर 90 आले होते बबलू पाटीलचे. मोठमोठे लांब लांब षटका ठोकण्याची क्षमता बबलू पाटीलमध्ये आहे. त्याची प्रचिती या मैदानाने पुन्हा एकदा घेतली आज. पण एक आहे की ISPL संपल्याबरोबरच बबलू पाटीलचा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितला होता की आता कुठेतरी थांबायला हवं, की नवीन खेळाडूंना संधी मिळायला हवी. म्हणून ISPL मध्ये पुढच्या सीझनला मी खेळणार नाही असंही त्याने जाहीर केलेलं आहे. पण मला वाटतंय जर बबलू पाटीलचा खेळ असा बहरत असेल, फुलत असेल, तर अधिक काळ बबलू पाटीलकडून प्रेक्षकांना आनंद मिळणं अपेक्षित आहे. आम्ही तरी बबलू पाटीलला मैदानातून बाहेर बघणं हे आमच्यासाठी कधी अवघड आहे. त्यामुळे बबलू पाटीलनं सातत्याने क्रिकेट खेळावं जरूर. त्यामुळं चाहत्यांना तो आनंदच होईल. तर बघा, सामन्याला सुरुवात होणार आहे. विशाल निगोटच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. व्यंकटेश ओरियर्स नाशिक संघाकडून विशाल निघोट असेल गोलंदाज. 68 धावा रोखायच्या, 67 धावा फलकावरती आल्यात. 68 धावा रोखायच्या. ज्या पद्धतीची बॅटिंग सुरू होती मात्र विकी कलमेन आज हो काय बॉल आहे. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर दत्ता पवारसाठी मात्र निर्धाव. खर तर उजव्याच्या बाहेर दत्ता पवारचे जी फलंदाजी आहे मी नेहमी बघितलेलं आहे की दत्ता पवार जसा इनसाइड आउट खेळतो, दत्ता पवार कव्हर ड्राईव्ह खेळू शकतो, दत्ता पवार स्क्वेअर ड्राईव्ह खेळू शकतो, दत्ता पवार रिव्हर्स देखील तितका शानदार खेळू शकतो. मात्र हे सगळे फटके लॉक करून टाकलेत विशाल निगोटनं. हो, इथे फिरवण्याचा प्रयत्न होता. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू हुक केला. क्षेत्ररक्षक तिथे पाठमोरा. 2 धावा आरामात येऊ शकतात आणि त्या घेते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. महेश नानगुडे रिस्क घेतोय इथे आणि पूर्णही करतोय धावा. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आहे. तिसऱ्या पंचांकडून मागणी केली जाते मुन्ना पठाण सरांकडून. यस, 1 रन शॉर्ट आहे. रनआउट साठी नाहीये तर शॉर्ट रन साठी मागणी आहे. हे जास्त महत्वाचं आहे. वाह! म्हणजे महेश नानगुडे आउट होणार नाहीये. पण धाव शॉर्ट घेतली आहे का हे बघितलं पाहिजे आणि पंच तिथे कळवतील. आता शॉर्ट रनसाठी खरं तर आपल्याला नियम माहीत असला पाहिजे. जर तुम्ही धाव घेताना अभावितपणे बॅट पॉपिंग क्रीजला पोहोचवली आहे, पण ती पोहोचली नाही आणि तुम्ही दुसऱ्या धावेला निघालात तर तुम्हाला धाव कमी केली जाईल. पण मुद्दामून तुम्हाला माहिती आहे पॉपिंग क्रीज इथे आहे, पण मला दुसरी धाव पटकन घ्यायची म्हणून अलीकडूनच जर बॅट टेकून निघाला तुम्ही पलीकडं, तर 5 धावांची पेनल्टी असते क्रिकेटमध्ये. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि मला वाटतं तिसऱ्या पंचांनी सुद्धा ज्यावेळेस तुमच्याकडे शॉर्ट रनसाठी मागणी केलेली असते ना, तिथं बघितलं पाहिजे की काय फलंदाज हा रन्स पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचतानाच जर मुद्दाम होऊन त्याला माहिती आहे रेषा आहे, पण रेषेच्या पलीकडं बॅट न नेता तो अलीकडूनच जर निघून जात असेल दुसऱ्या धावेला, तर 5 धावांची पेनल्टी पण दिली पाहिजे सगळ्या अंपायर्सनी. तर कुठल्याही प्रकारे शॉर्ट रन नाहीये. रन कंप्लीट आहे. 3 धावा इथे मिळणार आहे. त्यावेळेस मी असा नियम समजावून सांगत होतो. मला वाटतं बऱ्याच लोकांना काय गरज आहे याला बोलायची, काय गरज आहे सांगायची. अशा सुद्धा भावना निर्माण झाल्या असतील. पण ठीक आहे. नियम सगळ्यांना कळला पाहिजे आणि पंचांनी सुद्धा तो इम्प्लिमेंट केला पाहिजे. जाऊया मैदानामध्ये.
डाव्या यष्टीच्या बाहेर आहे चेंडू. निश्चित वाईड ठरू शकेल. पंचांचा इशारा येतोय आपल्याकडे. वाईड विशाल निघोट गोलंदाजी करतोय इथे. कारण हे अवघड असतं कुठल्याही गोलंदाजासाठी. जर उजवा फलंदाज समोर आहे, डावा फलंदाज समोर आहे. लगे एका बॉल आड दोघं जण उजवा डावा येत असेल तर त्याला लाईनमध्ये कॉन्सन्ट्रेट करणं खूप कठीण असतं कुठल्याही गोलंदाजाला. विशाल निघोट समोर महेश. वाह! वाह! एक सुंदर असा फटका चेंडूच्या लाईनमध्ये आला. सरळ बॅटनं उचलला. 6 धावा मिळतील लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. महेश नानगुडेला मिळतंय कनेक्शन. आणि कसं सहज मारलं त्याने बघा. थोडासा पुढे आला. डाव्या पायावरती फोर्स जनरेट केला. उजवा पाय हलकासा उचलला आणि लॉफ केला चेंडू लॉंग ऑनला. परत एक. हो, काय शॉट आहे. वाह! थोडा वेळ विराट कोहलीची आठवण आली असेल तुम्हाला कव्हर ड्राईव्ह खेळताना. जो मनगटाला झटका देतो ना विराट कोहली कव्हर ड्राईव्ह खेळताना, त्यामुळं फटका इतका सुंदर बनतो ना, वाह! महेश नानगुडेनं प्रयत्न केला इथे. मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये होता. तो पोहोचेल तिथे. 1 धाव केवळ प्राप्त होणार आहे. 11 धावा पहिल्या षटकामध्ये सचिन ढवळेज प्रहार 11 पुणे संघाकडे. चांगली सुरुवात आहे. महेश आणि दत्ता पवार हे बिनीचे शिलेदार आहेत. आणि कधी चांगली सुरुवात करून द्यायला हे दोघेही तयार असतात. वा, पुन्हा एकदा जमिनीच्या समांतर अलगद चेंडूला ढकलून दिलेला एक क्षेत्ररक्षक पाठमोरा होतोय. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल तिथे. 2 धावा, 3 धावांचा प्रयत्न आहे आणि 3 पूर्ण होतील. महेश नानगुडे नाही तो वारा आहे. दत्ता पवार वाऱ्याचा वेग आहे त्याच्याकडे. दोघही इतकं विलक्षण वेगाने धावतायत. मजा आणली दोघांनी या सामन्यामध्ये. 3-3 धावा. जिथे 2 पॉसिबल आहे तिथे 3 पूर्ण केले त्या पट्ट्यांनी. अडवण्याचा प्रयत्न हा कंप्लीट यशस्वी ठरलेला आहे. सीमारेषेच्या आतमध्ये 1 धाव सेव्ह करण्यात यश मिळालंय इथे क्षेत्ररक्षकांना. आणि या 3 धावांबरोबर फलकावरती 14 धावा असतील. षटक पहिलं सुरू आहे. विशाल निघोट गोलंदाजी मार्कवर. महेश नानगुडे रिव्हर्स खेळायचा आहे, मात्र कनेक्शन मिळालं नाही. खूप लवकर खेळला हा फटका. चेंडू येऊ द्यायचा होता. आणि याचबरोबर शेवटचा चेंडू डॉट येणार आहे. धावा मिळणार नाही इथून. पहिलं षटक संपलेलं आहे. सचिन ढवळे प्रहार 11 14 धावा. 14 रन ऑन बोर्ड. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक विरुद्ध सचिन ढवळेस प्रहार 11. अशा 2 ताकदवान संघांमध्ये ही लढत आहे. अनेक खेळाडू ISPL खेळलेले इथे दिसतात दोन्ही संघांमध्ये तुम्हाला. ऋतिक गजर आहे, महेश नानगुडे आहे, इकडे बबलू पाटील आहे. आणि अनेक खेळाडूंना भविष्यात संधी मिळू शकते. विशेष म्हणजे हे सगळेच खेळाडू असे आहेत की ते ISPLच्या फॉर्मॅट पर्यंत पोहोचण्याच्या योग्यतेचे आहेत भविष्यामध्ये. कारण ISPL देखील आता नवीन फॉर्मॅट आणते. अनेक स्पर्धा ते अफिलेट करतायत. अनेक स्पर्धा स्वतः झोनलच्या मॅच सुरू आहे. इथे क्वालिफायर्स आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारीचा मॅच आपल्या समोर आहे. शिव चेरोबा कोनगाव गोठिवली 11 रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती. त्यानंतर त्यांच्या विजेत्यांची मॅच आहे. चौथा हिरवा एकविरा मानकोळी विरुद्ध जयहरी रांजनोली. आई स्वामिनी तोळेगाव विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव. या लढती आपण बघणार आहोत. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे आज मैदानामध्ये काय घडतंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. आसिफच्या हातामध्ये चेंडू पोहोचलेला. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती विकास पवार आहे. तगडी गोलंदाजी. विशेष म्हणजे बबलू पाटीलकडे जे बॉलिंग युनिट आहे ते मजबूत आहे. आणि या बॉलिंग युनिट समोर 68 धावा या आव्हान निश्चित सोपं नाहीये. पण महेश नानगुडेने जी सुरुवात केलेली आहे, दत्ता पवारनं सुरुवात दिलेली आहे. हो, फसलेला फटका आणि असे बाजूला आहे चेंडूच्या. 1 धाव एव्हाना पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा. विलक्षण वेगवान. वाह! इलेक्ट्रिक हिल्स विद्युल्लतेच्या वेगानं या धावा पूर्ण केल्या जात आहेत. तडीच्या वेगानं, सौदामिनीच्या वेगानं धावतायत दोघंही पण.
वाह! काही समानार्थी शब्द असे असतात, की आपल्याला माहीत नसतं, परंतु त्याचा वापर जर अशा ठिकाणी केला. मी म्हणालो, की अजिंक्य कानडे माझा सूर्य आहे. कसं वाटेल तुम्हाला? आणि सुमित्रालाच आपण एक समानार्थी शब्द सूर्य म्हटलेलं आहे. हो, इथे काय घडतंय बघायचं. हल्ला-कल्लोळ प्रचंड आहे आणि पहिला फलंदाज बाद होईल. 17 धावा फलकावर. लेंथ बॉल खेळण्याचा प्रयत्न होता तिथे. लेग बिफोर विकेटचा शिकार. महेश नानगुडे इथे होईल बाद. स्टंपच्या समोर आपण नेहमी चर्चा करत होतो, की टेनिस बॉलमध्ये जर प्लम असेल, तो लेंथ बॉल असेल, तर त्याच्यावरती एल-बी-डब्ल्यू देणं खूप सोपं आहे. 5 चेंडूमध्ये 9 धावा. महेश नानगुडेने सुरुवात चांगली दिली होती. चांगल्या फॉर्ममध्ये देखील होता. मात्र विकास पवारचा एक चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर बॅटचा जो फेस होता तो बंद झाला आणि चेंडू पायामध्ये आदळला. धक्का बसेल पहिला. 17 धावा, 1 गडी बाद. विकास पवारनं पलटवार केलेला आहे. व्यंकटेश वॉरियर्स मॅचमध्ये परत येण्याचा प्रयत्न करतायत इथे. सुरुवात पहिल्या षटकामध्ये विशाल निगोटवरती थोडा जास्त मोठा हल्ला चढवला होता महेश आणि दत्त पवार दोघांनी. तर पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश आकाश काळे. सगळे युवा खेळाडू आहेत. सचिन ढवळे प्रहार 11 कडे सगळे युवा खेळाडू आहेत. अनेक युवा खेळाडूंना संधी दिलेली आहे. विशेष म्हणजे ऋषीदादा जोरी यांचा तोच प्रयत्न असतो, की नवीन खेळाडू जे ग्रामीण भागामध्ये खास करून ज्यांच्यामध्ये मोठं पोटेन्शियल आहे, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आहे, त्यांना उभं करण्याचा प्रयत्न आहे, त्यांचा गुणवत्ता जगाच्या समोर आणण्याचा ऋषीदादा जोरींचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे. आणि त्यामुळं हे खेळाडू तुम्हाला दिसतायत या संघामध्ये. आकाश काळे, उंच फटका, कव्हर्स लॉंग ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक थोडासा पुढे होता. मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. खणखणीत षटकार. रिव्हर्सचा प्रयत्न इथे. विकास काळे ऑन फायर. आकाश काळे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती विकास पवारला चढवलेला हा चौकार आकाश काळेकडून. अत्यंत प्रभावी फलंदाजी. महेश नानगुडेच्या विकेट पडल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण होतं. जो प्रेशर आला होता 2 फटक्यांबरोबर तो प्रेशर रिलीफ केलेला आहे आकाश काळेनं. फलकावरती 27. 27 धावा. एक बाद 27. दुसरं षटक अजून सुरूच आहे. 13 धावा आतापर्यंत विकास पवारच्या या षटकामध्ये. आकाश समोर. लेंथ बॉल निश्चित चांगला चेंडू आहे. थोडासा बाहेर टाकला होता आणि याबरोबर षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा. सचिन ढवळेज प्रहार 11 पुणे. तर आपण पथून निसांकाची चर्चा करत होतो. अत्यंत गरीब घरात त्याचे वडील. थँक्यू डीजे. त्याचे वडील कुठेतरी असंच रोजंदारीवरती काम करायचे. अत्यंत गरीब परिस्थिती आणि त्याची क्रिकेटची गुणवत्ता बघितल्यानंतर त्यांच्या शेजारी एक फुलं विकणारा व्यापारी होता. त्याचंही उत्पन्न काय असेल, मात्र त्यांनी मदत केली. त्यांच्या शेजारी असलेल्या लोकांनी भरपूर मदत केली. चांगलं क्रिकेट खेळतोय म्हणून आणि मग त्याला कुठेतरी पुढे संधी मिळाली आणि तिथेही त्यानं स्वतःला सिद्ध केलं. पण ज्यावेळेस त्याला श्रीलंकेच्या संघामध्ये तो आला, त्याला एका टूरमध्ये खेळला तो. तिथे ₹2.5 लाख मिळाले. त्याने त्या फुलाच्या व्यापाऱ्याला जे त्याच्याकडून त्याने मदत केली होती ₹2.5 लाख ते परत नेऊन दिले. म्हणजे अशी समाजामध्ये काही लोकं असतात, की जरूर ती पुढे येतात, मदत करतात एखाद्या खेळाडूला आणि मग खेळाडू देखील त्यांचे उपकार विसरत नाहीत. पण आपल्या आजूबाजूला जर असे खेळाडू असतील, तर त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यांच्या गुणवत्तेला आपण न्याय दिला पाहिजे, वाव दिला पाहिजे.
जसा पथून निसांकाला मिळाला, अजून काही खेळाडू शोएब अख्तरला पण मिळाला. त्याची स्टोरी भन्नाट आहे. शेअर करू आपण. यस, अत्यंत सुंदर फटका. याबरोबरच एक धाव इथे मिळणार आहे आणि गोलंदाज असेल नझीर शेख. नझीर शेख असा खेळाडू आहे की तो खरं तर जॉबसाठी पुण्यात आला. त्याची गुणवत्ता ओळखली अशा एका पारखी व्यक्तिमत्वानं आणि तो पारखी आहे बबलू पाटील. नझीरला संधी दिली, संघात खेळवलं. आज नझीर भन्नाट वेगानं भल्या भल्या फलंदाजांना तर उद्ध्वस्त करतोय. तर तो पारखी बबलू पाटील एस्टनच्या मागे आहे. बाहेरची कड, यस यस यस, वॉर्ड ऑफ कॅच. बाहेरची कड आणि बबलू पाटीलच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज क्रमांक 2 इथे होईल बाद. वॉट अ कॅच. बबलू पाटीलनं अगदी सुंदर सहज कॅच घेतलेला आहे. अनेक खेळाडूंना बबलू पाटीलने केलेली मदत ही सर्वश्रुत आहे, ज्याविषयी आपण चर्चा करत होतो. मी तुम्हाला शोएब अख्तरचा एक भन्नाट किस्सा सांगतो. शोएब अख्तर ज्यावेळेस रावळपिंडीला त्या ग्राउंडवरती प्रॅक्टिसला यायचा. पण तो डाएट असतो ना, तो डाएट घ्यायला पैसे नसायचे त्याच्याकडे आणि खाली ग्राउंडच्या शेजारीच एक ऊसाचा रस विकणारा विक्रेता होता. तो त्याच्याकडं जायचा, रस मागायचा, पण तो द्यायचा नाही. तो म्हणायचा की मी जर स्टार झालो तर तुला मी जरूर त्याचे पैसे देईल, पण मला तू आत्ता ऊसाचा रस फुकट दे. त्याने बघितलं, अरे ह्या खेळाडूमध्ये काहीतरी चार्म आहे आणि ऊसाच्या रसाच्या विक्रेत्याने सुद्धा त्याला रस फुकट द्यायला सुरुवात केली. पण अजूनही त्या विक्रेत्याला शोएब अख्तर विसरलेला नाही. ज्यांनी पडत्या काळात मदत केली ना, त्या माणसाला कधीच विसरू नका. कधीच विसरू नका. तुम्ही कितीही मोठे व्हा. तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस अक्षय कुमार वेगवेगळ्या शोच्या निमित्तानं कुठेतरी येतो, पण त्याचे जुने शेजारी आहेत ना, त्यांना सुद्धा तो बरोबर घेऊन येतो. कारण त्यांनी त्याच्या पडत्या काळात त्याला मदत केलेली असते. 28 धावा, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. नझीर शेख रिव्हर्स प्रयत्न आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे बॅकफूट पॉइंटला आहे. फंबलिंग झालं तिथे, चेंडू हातामध्ये पटकन आला नाही आणि धाव इथे पूर्ण करेल तो ऋतिक गजर. दत्ता पवार, ऋतिक गजर ही जोडी मैदानामध्ये आहे. ऋषीदादाकडे असे अनेक शिलेदार आहेत की एक आऊट झाला तर दुसरा त्याच ताकदीचा फलंदाज ऋषीदादा मैदानामध्ये उभे करू शकतात. आणि सगळी नवीन पोर आहेत. अनेक खेळाडू ऋषीदादांनी सुद्धा असे बनवलेले आहेत. गावातल्या संघातून खेळत होते, त्यांना उचललंय, डायरेक्ट ऑल इंडिया ओपनच्या टीम मध्ये आणलंय. अपयशी ठरले तरी खेळवलंय. परंतु त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला. आज ते मोठे खेळाडू झाले, आज स्टार झालेले आहेत ते. काही आत्ता ऋषीदादाच्या संघात पण नाहीयेत. उंच आकाशामध्ये चेंडू आणि इथे फलंदाज होईल बाद. दत्ता पवार, अजून एक मोठा खेळाडू परतला. तिसरा धक्का सचिन ढवळे प्रहार 11ला. दिवस आहे आज नझीर शेखचा आणि मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं गिफ्ट काय असू शकेल नझीर शेखसाठी. 2 विकेट एका षटकामध्ये नझीरनं काढलेले आहेत. मात्र 2 धावांमध्येच या 2 विकेट काढल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू त्याला टाकायचे. सोन्या गायकवाड, सुशांत गायकवाड मैदानामध्ये दाखल होतोय. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू आहे. विजयाचं समीकरण आता चर्चा करावी लागेल आपल्याला. शिल्लक राहिलेले चेंडू इथून पुढे असतील 14 चेंडू 39 धावा. व्यंकटेश वॉरियर्स नाशिक समोर, नाशिकने आव्हान उभं केलेलं आहे आणि आता
सचिन ढवळे प्रहार 11 समोर 14 चेंडू 39. सोन्या गायकवाड खूप मोठी क्षमता आहे, खूप मोठी फलंदाजी आहे. खरं तर नेहमीच त्याच्या गावच्या संघासाठी तो वरच्या फळीत खेळतो, ओपनर खेळतो किंवा तिसऱ्या क्रमांकावरती खेळतो. इथे तो 5व्या क्रमांकावरती आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा एक तर गुणी खेळाडू नजीर शेख समोर. यस, खांडून काढला हा चेंडू सरळ बॅटनं. खूप चांगला फटका आहे. एक धाव तिथे खराब क्षेत्ररक्षण. आसिफ कडून चेंडू निसटला होता. त्याचा फायदा घेत 2 धावा इथे सुशांत गायकवाडला मिळतील. 31 धावा, 3 गडी बाद. या षटकामध्ये धावा अडवल्यात. नजीरचं षटक चांगलं राहिलेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये निश्चित विजयाच्या दिशेने आश्वासक वाटचाल होती. पण 2 विकेट काढून धावा रोखल्यात नजीरनं. कुठली बाउंड्री या षटकामध्ये अजूनपर्यंत नाही. आणि केवळ 4 धावा, 2 विकेट. आजचा बर्थडे बॉय नजीर शेख. बबलू पाटीलचं फाइंड आहे. फुलटॉस होता. खूप लेट झाला हा फटका. थोडा लवकर खेळायला पाहिजे होता. मात्र त्यामुळे कव्हर्समध्ये चेंडू. एक धाव इथे मिळू शकते. षटक 3 संपतील. 32 वर 3. सचिन ढवळे प्रहार 11. शेवटची 2 षटकं शिल्लक राहिलेली आहेत. आणि 12 चेंडू विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. 5 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 पर्यंत मजल मारली होती. पुन्हा एकदा ज्या गोष्टींची आपण मगाशी चर्चा करत होतो, चेरोवा कोनबाव आयोजित 70-70 आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश ही एक प्रतिष्ठित स्पर्धा सुरू होते. आणि तिथं पहिल्याच दिवशी 21 फेब्रुवारीला शिवचेरोबा कोनगाव गोठिवली 11 रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती. त्यानंतर चौथा हिरवा एकविरा मानकोळी जयहरी रांजनोली. आई स्वामिनी चोळेगाव विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव या लढती होणार आहेत. आणि हे 8 तगडे संघ तुम्हाला बघायला मिळतील. आणि रोजच असेच संघ तिथे दिसतील. 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी पाहायला विसरू नका. ग्रामीण धमाका बिग बॅश 70-70. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव या मैदानामध्ये ही स्पर्धा होते. तर 32 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू 36 धावा असं समीकरण आहे. ऋतिक गजर सुशांत गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. अक्षय तावरे. फुलटॉस बॉल. एलिव्हेशन जास्त आहे. गोलंदाज अक्षय तावरे नाही पोहोचू शकत. चेंडू जमिनीवरती पडतोय. जीवदान सुशांत गायकवाडला. मात्र प्रयत्न चांगला केला. वेगवान गोलंदाज आहे तो. चेंडू टाकल्यानंतर त्याचा फॉलो थ्रू 15-20 पावलाचा आहे. आणि तो कमी करून पटकन लगेच मागे फिरणं एवढं सोपं नसतं. पण तरी तो पोहोचला. प्रयत्न भरपूर केले. पण या स्टेजवरती खेळायचंय तर प्रयत्न महत्वाचे नाही, यश महत्वाचं आहे. तुम्ही गुड ट्राय, तुम्हाला कोण म्हणणार नाही गुड ट्राय. तुम्ही कॅच घेतलाच पाहिजे. त्यामुळे तो गुड ट्राय गुड कॅच मध्ये रूपांतरित झाला तरच महत्व आहे. पुन्हा फुलटॉस. आणि इथे फटका चांगला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळू शकते. फलकावरती धावांची संख्या पोहोचेल 35 धावा, 3 बाद. तर विजयाचं समीकरण 10 चेंडू 33. एक चांगली मॅच आहे ही. मॅच डू ऑर डाय आहे. मारा किंवा लढत मरा अशी मॅच आहे. उठा उठा बांधा कमरा. मारा किंवा लढत मरा. छंद फंद स्तिमित तुमचे जगाला ढवळू द्या. काठोकाठ भरू द्या प्याला. फेस भराभर उसळू द्या. प्याला म्हटल्यावरती काही लोक खुश झाले असतील. तुमच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी आहोत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आणि 9 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 36 धावा फलकावरती लागल्यात. आणि इथे अक्षय तावरे धावा अडवतोय. कुठलाही मोठा फटका नाही. पहिल्या 3 बॉलमध्ये नो बाउंड्रीज. 2-1, 2-1, 2 करून परेड करू शकता तुम्ही. यस. आणि गॅप 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 मिळतोय. धावा मिळतील 4. लॉंग लेगला सुशांत गायकवाड कडून अगदी शानदार चौकार. खूप वेळानंतर हा चौकार आलेला आहे. मला वाटतं तिसऱ्या षटकामध्ये एकही चौकार नव्हता. आणि चौथ्या षटकामध्ये आता चौथ्या बॉलवरती एक चौकार आलाय. तर शेवटचे 10 चेंडू कोणताही चौकार नव्हता. आणि त्यामुळे तिथे थोडासा प्रहार 11 बॅकफुटवरती आलेला आहे. इथे आता कन्सिस्टन्सी मोठे फटके हवेत. आणि सुशांत ते देऊ शकेल का बघूया पुढे. 8 चेंडू 28 अशीच मॅच आहे.
40 धावा फलकावरती लागल्या सचिन ढवळे. प्रहार 11 संघाच्या सुशांत गायकवाड 5 चेंडूमध्ये 10 धावा, 200चा स्ट्राईक रेट आहे त्याच्याकडे. वाह, कनेक्शन चांगलं आहे, लांबी देखील आहे आणि मिळतील धावा 6. चौकारा पाठोपाठ षटकार. किती साठू ज्वालांचे हुंकार, आज रणांगणी उठतील तुझ्या जयघोषांचे झंकार. फुलटॉस आणि परत एकदा सोन्या गायकवाडचा अत्यंत दिमागदार. कागदावरची शाई किती सांगेल, पराक्रमाचा रंग तुझ्या घावांनीच दुमदुमेल विजयाचा दंग. शानदार षटकार. गायकवाड अशांत झालेला आहे. चौकार मिळाला त्याला, तिथून पुढे त्याच्या फलंदाजीला फुटले धुमारे. 2 षटकार ठोकत फलकावरती धावा 52, 4 षटकं संपलेली आहेत. 6 चेंडू 16 धावा. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. मॅच तयार झालेली आहे. काय मॅच आहे. हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणारा सामना कधी जातोय प्रहार पुणे संघाच्या बाजूला, कधी व्यंकटेश वॉरियर नाशिक संघाच्या बाजूला. पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात चांगली होती, तिथे 2 विकेट काढला नझीरनं, मॅचला कब्जात आणलं होतं. मात्र सुशांत गायकवाडचा 2 फटक्यांनी पुन्हा एकदा रंग बदलला. हो, फुलटॉस होता ऋतिक गजरसाठी. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करायचा आहे आणि विलक्षण वेगवान आहे इथे सुशांतला, मागे जावं लागेल. आता प्रश्न पडतो, ही धाव घ्यायची होती का, गरज होती का, का धावला सुशांत. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आहे, परंतु तो ओव्हर द वेस्ट साठी जायचंय. त्यामुळे सुशांत गायकवाडच्या विकेटवरती काही परिणाम होणार नाही, ती पडणारच आहे. फक्त आता अतिरिक्त धाव मिळणार आहे का, अतिरिक्त रन टाकावे, अतिरिक्त बॉल टाकावं लागेल का, एवढंच उत्तर बघायचंय. पण सुशांत जो चांगल्या फॉर्म मध्ये होता, त्याला खरं तर स्ट्राईक वरती उभं राहण्याची चांगली संधी होती, तो धावेसाठी का धावला, हा सगळा प्रश्नकांना प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे. माझ्या बाळबोध बुद्धीला पण पडलेला आहे, त्यामुळे इतर सगळ्यांनाच पडलेला असू शकतो, पण विकेट पडलेली आहे. अंपायरला विचार, अंपायरला. नरेश डोमेंना विचारून काही उपयोग नाही, ते काही कसलेच राईट कॉमेंटेटर्स कडे नसतात. तर फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे, त्यामुळे 1 धाव फलकावरती येऊ शकते. आणि बघा अगदी क्लिअर आहे, मी म्हणेल की हा सूर्य हा जयद्रथ. चेंडू कमरेच्या खालीच आहे आणि फलकावरती धावांची संख्या 53, 4 बाद 53, 5 चेंडू शिल्लक आहे, 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 15 धावा. ऋतिक गजर आणि बरोबरीनं विशाल. विशाल धारक आणि ऋतिक गजर. नो कनेक्शन, नो कनेक्शन. अपील आहे तिथे, मात्र पंचांकडून कुठलाही प्रतिसाद नाही. इथे नजीर शेख पुन्हा एकदा टीमच्या मदतीला धावून आलेला आहे. नजीर शेख खर तर पहिल्या 2 षटकांमध्ये अक्षरशः आग लावली होती सीमारेषेला महेश नानगुडे, दत्ता पवारनं. ही आग येऊन विझवली. त्याच्यानंतर पुन्हा आग लावली होती सोन्या गायकवाडनं, नजीर शेखाला आग विझवली. तो आगीचा बंब आहे, आग विझवणारा आगीचा बंब आहे. आणि गरज लागली, आग लागली की बबलू पाटीलला तो लागतोच. कमालीचा यशस्वी गोलंदाज. 4 चेंडू 14 धावा. फलंदाज स्ट्राईक एंडवरती विशाल धारक. पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. रंगलेला सामना. ओ हो, स्पीड काय आहे, बेफाम बेफाम वेगानं, बेछूट गोलंदाजी इथे, आग ओकणारी गोलंदाजी. जळते निखारे येथे पडतायत फलंदाजांवरती, हे परतवणं खूप कठीण जाते. फलकावरती धावा थांबलेल्या आहेत.
नजीर शेख गोलंदाजीतून बाजूला गेला की स्कोअर पळतो आणि नजीर आला की स्कोअर थांबतो. काय वेगवान गोलंदाज आहे. 3 चेंडू 14. मॅच इज स्टील ऑन. अजूनही कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये आणि मॅच तशीच पुढे चालू राहील. नजीर. यस, कनेक्शन मिळालंय. गॅप जरूर आहे. लॉंग ऑन मिड विकेट दोघेही तिथे पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. 2 धावा आणि अजून मॅच ऑन असणार आहे. 2 चेंडू 12 धावा. आता डिसायडर बॉल आहे. मॅचचा निर्णय निश्चित करणारा चेंडू असेल. 2 चेंडू 12 धावा. अर्थात मॅचचा निर्णय हा व्यंकटेश वॉरियरच्या बाजूने निश्चित करणारा असेल. पण ही मॅच निश्चित करायची असेल तर प्रहार 11ला पुढचे दोन्ही चेंडू महत्वाचे आहेत आणि मॅक्झिमम पाहिजे. 2 चेंडू 12 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. विशाल धारकला आज ऑल इंडिया ओपनच्या मंचावरती जगप्रसिद्ध करणारे 2 बॉल असतील. ही संधी त्याने दवडली नाही, पण जर मिळवली तर तो क्राउडेड हॉवर असेल विशाल धारकसाठी. 2 चेंडू 12. नो कनेक्शन, नो कनेक्शन. आणि याच बरोबर नजीरनं विजयाच्या उंबरठ्यावरती उभं केलंय व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघाला. किती बोलावे गौरव गीत, किती करावे स्तवन. नजीर तुझ्या धैर्याच्या निनादानेच थरथरेल भवभवन. नजीर शेख तारणहार आजचा बर्थडे बॉय आहे आणि काय गोलंदाजी केली आज. वाह, खुश केलं नजीरनं. बॅटिंग विकेटवरती हा गोलंदाज धडाडलेला आहे. आणि याच बरोबर आजच्या नॉकआउट फेरीमध्ये दाखल झालेले आहेत व्यंकटेश वॉरियर्स नाशिक. अभिनंदन व्यंकटेश वॉरियर्स. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रहार 11चं आम्ही मनापासून कौतुक करतो. एक छान टीम इथे खेळले आज. निखरानं झुंज दिली आणि ऑल इंडिया ओपनचा थरार प्रेक्षकांना दाखवला. एक चांगली टीम स्पर्धेच्या बाहेर जाते. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रहार 11चं मनपूर्वक कौतुक, मनापासून अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद. तर लगेचच टॉस होणार आहे. मी विनंती करेल दत्ता पवार, आपण या टॉससाठी बबलू पाटीलच्या 31 धावा 11 चेंडूमध्ये, प्रथमेश राठोडच्या 7 चेंडूमध्ये 21, तर विकी कलमेच्या हॅट्रिकसह 2 षटकामध्ये 5 विकेट 14 धावांमध्ये कमालीची गोलंदाजी राहिली होती. मात्र ही गोलंदाजी करून देखील विजयाचं सौभाग्य, विजयाचं कुंकू मात्र संघाला लावू शकलेली नाही. आकाश, कासिफ, सनी यांनी देखील गोलंदाजी चांगली टाकायचा प्रयत्न केला. सुशांत गायकवाडच्या 22 धावाने रंग आणला होता मॅचमध्ये. आकाशने काही प्रमाणात प्रतिकार केला. 10